राज्याला गतिमान करणारे, जन विकासाला पुढे नेणारे असे काही निर्णय मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते निर्णय आपण पाहत आहोत या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिला निर्णय मित्रांनो तुम्ही ते पाहून घ्या. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरण ही लागू करण्यात आलेलं आहे. 2 नंबरला पाहू शकताय, ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान सुद्धा इथे दिले जाणार आहे. हा मंत्रिमंडळमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. MMRDAला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. त्यानंतर ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15,000 कोटी कर्ज रूपाने उभारणार, याच्यासाठी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर देशी गाईच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना ही सुद्धा चालू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार, याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा घेण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्य संपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्रोतांचे उत्तम नियोजन करणार, याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, 30,000 हेक्टर जमीन सिंचित होणार, याला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील हसाळा उंबरपेट किंवा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो भरपूर असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. थोडंसं मी खाली अजून येतो मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारचे भरपूर निर्णय हे मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहे. मेट्रो 3 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत सुद्धा इथे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती 4,860 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इथे जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो हे संपूर्ण निर्णय तुम्हाला देणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकताय. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.